नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मोरोशी प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत आलेल्या बातमीचा प्रशासनाकडून आला खुलासा. कालच मोरोशी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलेल्या आदिवासी रुग्णास वेळेवर उपचार न मिळाल्याने तो झाला खासगी रुग्णालयात भरती. सीईओंच्या कारवाईनंतर ही परिस्थिती जैसे थे. अशा प्रकारची बातमी एस न्यूज महाराष्ट्र आणि दैनिक भारत, दैनिक लोकदिशामधून प्रसिद्ध होताच याची दखल दस्तूरखुद्द ठाणे जिल्हा परिषदेचे कर्तव्यनिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहन घुगे यांनी घेतली आणि ठाणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. लगेचच यावर सारवासारव करण्यासाठी मोरोशी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून संबंधित बातमीचा खुलासा करण्यात आला. तो असा: दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी तालुका आरोग्य अधिकारी, तालुका पर्यवेक्षक व आरोग्य सहाय्यक पंचायत समिती मुरबाड यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र मोरोशी येथे भेट दिली. भेटीमध्ये गणपत सीताराम कारभाळ हे 7 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 ते 8:15च्या सुमारास आले होते. त्याप्रमाणे खालीलप्रमाणे वस्तुस्थिती निदर्शनास येत आहे. 7 एप्रिल रोजी बाह्य रुग्णांची ओपीडी 13 होती. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. महिला वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविका केंद्रापासून 27 मीटर अंतरावर राहून सेवा देत आहेत. महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार रुग्ण आल्याच्या वेळी त्या बाथरूममध्ये होत्या व लगेचच फ्रेश होऊन आल्या. त्यांच्या सल्ल्यानुसार आरोग्य सेविकांनी रुग्णाला इंजेक्शन दिले. त्यानंतर रुग्णाला उलटी झाली. रुग्णाला थांबण्यास सांगितले, परंतु तो थांबला नाही, निघून गेला. त्यामुळे त्यांना तपासता आलं नाही. पेशंटला जुलाब नव्हते, आरोग्य सेविका व डॉक्टर भेरे खासगी डॉक्टर यांनी सांगितले. यावरून असे निदर्शनास येते की महिला वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविका या रात्रंदिवस प्राथमिक केंद्रात कर्तव्यावर हजर राहून सेवा देत असतात, परंतु सकाळी पेशंट आल्यावर मात्र त्या बाथरूममध्ये होत्या. अशा प्रकारचा गोंडस खुलासा तालुका वैद्यकीय अधिकारी मुरबाड पंचायत समिती यांनी दिला आहे. पण याबाबत पत्रकार संजय कांबळे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते असे: प्रस्तुत व्हिडिओमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणीही दिसून येत नाही, ना आरोग्य सेविका, शिपाई, ना कोणी कर्मचारी. पेशंट उघड्यावर उलट्या करत होता तर त्याला बाथरूममध्ये का नेलं नाही? पेशंटवर योग्य उपचार केले तर तो पुढे उपचारासाठी का गेला? आपल्याकडून त्या पेशंटला पुढे रेफर का केलं नाही? पेशंटपेक्षा वैद्यकीय अधिकाऱ्यांची इमर्जन्सी महत्त्वाची होती का? याबाबत आरोग्य विभागाने खुलासा करावा. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक, मुंबई.